नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. निसर्गाच्या कुशीत घुमला यहा मोगीचा जयघोष. 2700 पायऱ्या चढून भक्तांनी गाठले श्रद्धेचे शिखर. नमस्कार. सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा, डोंगर कपारीतून वाहणारा गार वारा आणि ओसंडून वाहणारा भक्तीचा महापूर, अशाच काहीशा मंगलमय वातावरणात नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा धामणधरी गडावर आदिवासींची कुलदैवत आई यहा मोगी मातेचा यात्रोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर निसर्गाच्या कुशीत वसलेले हे शक्तिपीठ आध्यात्मिक ऊर्जेने न्हावून निघाले होते. उंच कडा, अथांग नभ अन भक्तीची ही ओढ, यहा मोगीच्या चरणी मिळे आयुष्याचा गोड. सुमारे 2700 फूट उंचीवर वसलेल्या या पवित्र धामाकडे जाण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. अंगात भक्तीची शक्ती असल्याने अबालवृद्धांच्या पावलांना जणू पंख फुटले होते. प्रत्येक पायरीवर यहा मोगी माता की जय असा जयघोष करत हजारो भाविकांनी मातेचे दर्शन घेतले. नवसाला पावणारी माता अशी ख्याती असल्याने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर शेजारील गुजरात राज्यातूनही श्रद्धेचा जनसागर येथे लोटला होता. या यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मातेचा पवित्र स्नान विधी. स्थानिक बोलीभाषेत मंत्रोच्चार करत अतिशय सात्विक पद्धतीने हा सोहळा पार पडला. यावेळी भाविकांनी मातेच्या चरणी विविध कडधान्ये अर्पण केली. या प्रसादामागे एक नितांत सुंदर भावना दडलेली आहे. मातेचा हा प्रसाद ठरे शेतीचा आधार, रानात पेरता दाणा लाभे सुखाचा आहेर. हेच प्रसादी धान्य शेतकरी आपल्या घरी नेतात आणि पावसाळा सुरू होताच आपल्या शेतात पेरतात. मातेच्या आशीर्वादाने पीक पाणी उत्तम येईल आणि घरात समृद्धी नांदेल अशी गाढ श्रद्धा या परंपरेमागे आहे. पुजारी जामसिंग गावित यांच्या स्वप्नपूर्तीतून साकारलेल्या या मंगलधामाच्या व्यवस्थेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. माजी उपसभापती शिवाजी गावित, देवजीशेठ गावित यांच्यासह असंख्य स्वयंसेवकांनी भाविकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम केले. विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त असल्याने हजारोची गर्दी असूनही हा सोहळा अत्यंत शिस्तीत आणि शांततेत पार पडला. धामणधरीचा हा परिसर केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर भक्ती आणि परंपरेचे जतन करणारे एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून आता उदयास येत आहे. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी मोसिम शेख, विसरवाडी. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.